गर्जत कोसळणारा धबधबा, त्याच्या आवाजानं गर्द आणि दाट जंगलात निर्माण झालेला धबधबा, त्यात पक्ष्यांचे मिसळणारे विविध आवाज, शांत वातावरणात जाणवणारा किर्रपणा, पण त्याच वेळी मनाला हवीहवीशी वाटणारी शांतता. अशा या वातावरणामध्ये तुम्हाला फेसाळत कोसळणाऱ्या पांढऱ्या शुभ्र धबधब्यात मौज आणि मजा आणि मस्ती करता आली तर रत्नागिरी जिल्ह्यातल्या उमरे गावामध्ये असलेला हा धबधबा या सर्व वर्णनासाठी खरा ठरतोय. लोकवस्तीपासून काही मिनिटांवरती पायपीट केल्यानंतर काहीसा आलेला क्षीण घालवणारा हा धबधबा तुम्हाला नजरेस पडतो. इथलं सर्व वातावरण पाहिल्यानंतर आणि अनुभवल्यानंतर तुमची पावलं इथून मागे फिरायला राजीच होत नाही. विविध रंगी दिसणारे पक्षी, त्यांची शीळ तुम्हाला अधिकच मोहून टाकतात. पावसाळा आल्यानंतर कोकणातल्या आड वाटेवर आडकुसाला असे काही स्पॉट्स आहेत, असे काही धबधबे आहेत जे तुम्हाला अगदी आकर्षून टाकतात आणि त्यांच्या प्रेमात पाडतात. मी आत्ता अशाच एका धबधब्यावरती आहे. तसं म्हटलं तर तुलनेनं छोटा धबधबा आहे, पण पर्यटनाच्या दृष्टीनं आणि दुसरी गोष्ट म्हणजे ट्रेकिंगसाठी जर का तुम्हाला आवड असेल, ॲडव्हेंचर काहीतरी करायचं असेल तर त्यासाठी हा धबधबा एक महत्त्वाची गोष्ट आहे किंवा महत्त्वाचं ठिकाण आहे आणि काहीसं अवघड देखील आहे. अर्थात आत्ता इथं हे फेसाळत कोसळणारं पाणी हे जरी कमी दिसत असलं किंवा कमी वाटत असलं तरी पाण्यामुळं इथं निर्माण झालेलं वातावरण, अर्थात उडणारे फवारे आणि जाणवणारा वारा हा खरंच खूप जास्त आहे. त्यामुळं इथं येताना एकंदरीत आपणाला काळजी देखील घ्यावी लागते. तर आल्यानंतर अगदी विविध प्रकारचे पक्षी आणि सरपटणारे जीव, म्हणजे एका अर्थानं आपण म्हणू शकतो जी जैवविविधता आहे ती देखील तुम्हाला इथं अनुभवता येते. विविध प्रकारचे प्राणी आहेत आणि विशेष बाब म्हणजे वृक्षसंपदा देखील तितकीच संपन्न आहे. त्यामुळं ह्या धबधब्यावरती आलात तर काळजी घ्या स्वतःची आणि इथल्या निसर्गाची देखील. आणि विशेष बाब म्हणजे मी तुम्हाला आता शेवटला सांगतोय, रत्नागिरी तालुक्यातल्या उमरे गावात हा धबधबा आहे. कॅमेरामॅन महबूब शेख सोबत मी अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी.